आणि वरती ना गिरिजात्मज गणपती बाप्पाचं मंदिर आहे। तर आम्ही ना थोडा थकला का आता आलोय आम्ही ओझरला आणि इथे ना गाइज वेलकम टू आवर न्यू ब्लॉग। तर काल रात्री ना आम्ही ना लेण्याद्रीमध्ये ना स्टे केला होता आणि हे बघा वरती ना गिरिजात्मज गणपती बाप्पाचं मंदिर आहे। तर आम्ही ना थोड्याच वेळ त्यांना वरती जाणार आहे आणि वरती म्हणता की लेण्या वगैरे। तर आता आपण जाऊ ना तर बघू। नीटोने ना व्ह्यू इतका भारी दिसतोय। आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये ना इतकी थंडी आहे पण इथे ना काहीच थंडी नाही आणि मी तर हाफ स्लीव्स घातलेले मला थंडी नाही वाजत। आणि दादा ते ना गाडीत त्यांना सामान ठेवताय। अरे दीदी गुड मॉर्निंग। आजची सकाळी ना आमची खूप छान झालेली आहे कारण ना मस्तपैकी असं व्ह्यू इतका सुंदर आहे ना असं वाटलं नव्हतं। कारण ना आम्ही रात्री आलो ना तर आम्हाला काही दिसलंच नाही इथे कसं आहे काय आहे। पण जेव्हा आम्ही सकाळी उठलो तेव्हा आम्हाला कळालं की इथला व्ह्यू आहे ना एकदम सुंदर आहे। आमच्या रूम मधून पण आहे ना बाहेरचा व्ह्यू खूप सुंदर होता म्हणजे डोंगराचा वगैरे व्ह्यू होता मस्त गुलाबी गुलाबी थंडी पडलेली होती एकदम भारी वाटत होता। आणि या भक्तनिवासच्या बाहेर आहे ना इतके भारी भारी फुलं आहे ना इथून आहे ना व्ह्यू इतका भारी येतोय ते पण फुलं आहे ते खूप भारी वाटतंय। आणि रात्री ना त्या लेण्यांमध्ये ना असे लाईट लावलेले होते ना तर रात्री खूप भारी दिसत होतं। तिथं लाईट लावलेलं आहे तेवढंच दिसत होतं फक्त आणि बाकीचं डोंगर तर काही दिसतच नव्हतं। येताना ना मी झोपलेलं होतं तर मला माहितीच नाही आम्ही कुठं आलतो काय आलतो। तो रोड आहे ना मला माहितीच नाही म्हणजे मी बघितलंच नाही कारण की झोपलेलंच होतो। तर आम्ही ना आता गिरिजात्मज मंदिराच्या एक्झॅक्ट खाली आणि वरती ना तिथं मंदिर आहे आणि तिथं ना लोक पण चालले ते बघा आणि क्राऊड असू शकतो वरती कारण की इथूनच दिसतंय खूप गर्दी आहे। तर आता बघू आपण वरती। दादानी ना आता गाडी पार्क केली इथं। दादा खूप गर्दी वाटतं वरती। हा ना आता तुम्ही एनर्जी ठेवायला चालायचं आपल्याला। यस आणि वरती ना तिकीट आहे वाटतं कारण की इथून आहे ना बिना तिकीटचं जाऊच नाही देते। आता दादा गेलाय तिकीट काढायला। दादा थकला का ते तर राहिले माग। पप्पा आहे ना माकडांना खाऊ घालताय आता फुटाने कोणी शकता ते तर आपण त्यांच्यापासून आणि माझ्या ते ना आवाज घुसतोय आणि आता चाललोय वरती मंदिराचं दर्शन घेण्यासाठी। आता लिंबू पाणी पिण्यासाठी थांबले। अरे दीदी तू काय घेतलं? मी लिंबू शरबत। तू? मी कोकम शरबत। मम्मीने ते काय माहिती कुठे मम्मी पण थांबावं लागल। मम्मीचं कुठं लक्ष आहे काय माहिती मम्मी। तर आता आलोय आम्ही ओझरला ना विघ्नहर गणपती बाप्पाचं मंदिर आहे आणि आता चाललोय आम्ही मधात आणि आता मी ना लिंबू पाणी पिलं ना त्यामुळे मला उलटे झालंय आणि आता चाललोय मधात। आमच्या इथे ना छानपैकी दर्शन झालेले आणि इथं पण काही गर्दी नव्हती। दादा कसे झाले दर्शन? खूप छान झाले आणि आता मम्मी पप्पा ना प्रसाद वगैरे घेताय तो पण आपण गाड्या घोड्या बघू। यस आपले उद्योग चालू झाले आणि दादा ना आता कॅन्डी घेतोय चिंचाची। वाटाणे पण घेतो लेवर लागतं ते। आता दादा काय घेतोय काय ते कसं आहे? आम्ही महाप्रसादाला आलेलो आहे आणि इथे ना भूक लागली आहे पण अजून बाकी तर ते म्हणे थोडा वेळ थांबा तर तिकडं बसलेले मी इथं उभं आहे। तर काय आता आलोय आम्ही राजनगावच्या महागणपतीला। आता सगळे झोपले होते फक्त दादा सोडून आणि आता मी पण झोपलो होतो ना मी दादा सोडून बोललो आणि आता चाललोय मंदिरात। दर्शन झाले आणि मी ना छोटा होतो ना त्यामुळे माझ्यातच घुसून गेलो आणि लवकर दर्शन झाले तर आता इथं बसलो आणि दादा चंदनचा वेट करतोय।
आणि इतकी गर्दी होती ना मधात. जेवढे पण गणपती केले ना त्यापेक्षा सगळ्यात जास्त इथं गर्दी होती. पूर्ण 1.5 तास लागला आम्हाला. आणि मंदिर आहे ना खूप सुंदर होतं मधातून. येता का नाही आजचे दिवस. फायनली आले. तर आता महागणपतीचे ना चांगल्यापैकी दर्शन झालेले. आणि आता आपण कुठे चाललोय? मोरेश्वरला का? आता मोरगाव आपलं लास्ट डेस्टिनेशन. मग आपलं जे अष्टविनायकचं दर्शन आहे ते कम्प्लीट होऊन जाईल. तर आता आमचं ना दर्शन झाले आणि इथं आहे ना समोरच बाजार दिसला. आणि आमच्या आहे ना भेळसाठी ना टमाटे पण संपले होते. तर आता पप्पा आणि मी ना टमाटे घेण्यासाठी चाललोय. आम्हाला आहे ना टमाटर आणि कोथिंबीर आणि कैरी घ्यायची. कैरी भेटली पाहिजे फक्त. आता बाजार खूप मोठा आहे वाटतं. तर आता फायनली टमाटर आणि कोथिंबीर घेतली आणि चाललोय आता गाडीजवळ. तर आता आपण आहे ना बोरं घेऊ. तर गायचं आता इथून आहे ना मोरगावचा गणपती काय 6-7 किलोमीटर राहिला आहे. आणि आता आहे ना आम्ही CNG भरण्यासाठी आलेलो आहे. आणि इकडे आहे ना मला गार्डन दिसलं तर मी गार्डन मध्ये आलोय. बघा ना पूर्ण हिरवं हिरवं हे रिअल ग्रास आहे. आणि ना मोरगावचं दर्शन झालं. आपल्याला जाणं आहे छत्रपती संभाजीनगरला म्हणजे आपल्या घरी. आणि आपण आहे ना खूप दिवसानंतर स्कूबीला पण भेटू. दादा किती डिस्टन्स राहिलं इथून मोरगावचं? 10 किलोमीटर फक्त. आणि मम्मी पप्पा बघा तिकडच बसलेले. आता मी पण चाललोय तिकडे बसण्यासाठी. तर आता फायनली आम्ही ना मोरगावच्या गणपतीला आलेलो आहे. इथून टर्न घ्यायचा मधात. आई गुगल पे शांत बस. हा इथून मधातून. येस. तर आता आम्ही ना मोरगावच्या मोरेश्वरचं दर्शन घेण्यासाठी आलोय. आणि इथं असा मान आहे की ना आपण आहे ना 8 गणपती करतो ना. तर परत आहे ना आपल्याला जो पहिला गणपती केलाय आपण मयुरेश्वरचा तो पण करावा लागतो. आणि दादा पळालाय समोर. तर आता मी पण पळतो कारण की माझ्या याच्यातलं ना स्टोरेज फुल झालं. त्यामुळे मी ते डिलीट करत बसलो होतो. हे बघा इथं हा दादा. दादा ते बघा किती दूर राहिले. मी किती वरती आलंय. मी समोर होतो ना त्यामुळे माझे लवकर दर्शन झालेले. आणि आता आहे ना मम्मी पप्पाचा वेट करतोय. तर आता तो दादा आलाय. चला दादाला भेटू. कसं वाटले दर्शन? दादा कसे झाले दर्शन? खूप मस्त झालं आपलं अष्टविनायक कम्प्लीट. तर आता फायनली आमचे ना अष्टविनायक दर्शन पूर्ण झालेले आहे. दादा कशी झाली पूर्ण दर्शन? खूप भारी मजा आली. दादा अरे दीदी तुझे? माझे पण खूप छान झाले. प्रवास पण खूप छान झाला. मजा आली. आपली गाडी असल्यामुळे प्रवास छान झाला. पप्पा तुमचे कसे झाले? एकदम चांगले झाले बेटा. निवांत. गडबड नाही, धावपळ नाही, पडपळ नाही, काहीच नाही. मस्त दर्शन झाले. तर आम्हाला ना इथे एक जागा भेटली आणि आम्ही ना मॅगी आणलेली होती. तर आता आहे ना आम्ही इथं मॅगी करणार आहे. इतकी भूक लागली ना. आणि पप्पा आहे ना आता काढे शोधताय. आता मस्त मॅगी खाऊ. आणि मी ना एक पिक्चर बघत होतो त्याचं नाव आहे छुप छुप के. तर आता दादाने त्यांनी ना माझ्यावर एक जिम्मेदारी सोपवली आहे. तिथं आम्ही ना गाडी लावलेली आहे आणि समोर आहे ना घर आहे. तर मला आहे ना बॉटलमध्ये पाणी आणायचं आहे. तर आता एकदा ना आपण पाणी घेऊन टाकू. पाणी संपलेलं आहे. चलो जल्दी चलो. भैया पाणी भेटा. सायली द्यायला पाहिजे ना सायली. तर आता ते ना पाणी देत आहे. तर ते भैया ते ना खूप चांगले होते. तर त्यांनी ना आता पाणी दिलंय. चाललोय आता गाडीकडे. आणि इथलचं वातावरण इतकं भारी ना. खूप भारी फिलिंग येते इथं. बॉटल सटकू लागली. आता नीट पकडलेली. चलो चलो जल्दी चलो. आणि त्यांची मॅगीची प्रोसेस चालू झाली असं वाटतं. का आगच लावताय काय माहिती. अरे दीदी मला वाटलं तुम्ही मॅगी बनवताय. काय बनवताय मग आता? आम्ही आता खिचडी बनवतो आहे. आणि तुम्हाला बघायचं असेल मला काय माहिती. हा म्हणता काय बनवत होता? कुठं काय म्हणता मी म्हणतो तो तुम्हाला जर संपूर्ण ब्लॉग बघायचा असेल तर माझ्या युट्यूब चॅनल ऋषिकेश गाडेकर ब्लॉग्स वरती नक्की बघा. हो का. आणि बघा आता मम्मीने ना चूल पण पेटवलेली आहे. दगडाची चूल. दादा आज फुल ऍडव्हेंचर होणार आहे. यस. आणि काय काय ऍडव्हेंचर होतंय ते नक्की बघा माझ्या युट्यूब चॅनलवर. युट्यूब चॅनलचं नाव सांग. माहिती आहे सगळ्यांना. कमेंट मध्ये सांगा मग दादाच्या युट्यूब चॅनलचं नाव. दादा वाचता लय भारी येतंय. लय भारी येतंय ना वाच. एकदम मस्त. आवाज पण चांगला येईल आता. बघायचं नाही मला नाही बघायचा.
कशी झाली ते शिरली का ग? कशी झाली असेल खिचडी ठेवून पाठीला. कशी झाली? काय अरे दीदी कशी झाली असेल खिचडी? पप्पा एक नंबर. इग्नोर केलं ना. मम्मी कशी झाली खिचडी? खाऊन बघितल्यावरच कळणार. इग्नोर नाही केलं. उत्तर पण चांगलं दिलं नाही ना. तर आता माझी खिचडी खाणं झालेली आहे आणि आता ना हे सगळे खात आहे. दादाने ना गाणे लावलेले गाडीत मस्त गुड गुड. तर आता आमचे जेवण वगैरे झाले. तर आता आम्ही पूर्तता करतोय आपल्या छत्रपती संभाजीनगर कडे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. तर काहीच काल आहे ना आम्ही तिथे खिचडी बनवली आणि त्याच्यानंतर डायरेक्ट संभाजीनगरला आलो. आणि आता आहे ना आम्ही संभाजीनगरला आहे ना. आता सकाळचे वाजले 8 आणि आजचा ब्लॉग मी या ठिकाणी एंड करतो. तर कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत बाय.